काय झालं? शकुंतलाबाई होत्या तिथे? भैयाजी आम्ही गेलो होतो. आम्ही वॉर्डमध्ये पण पाहिलं, पण तिथे त्या नव्हत्या. हं? तिथे कामिनी ऍडमिट होती. कामिनी? भैयाजी आणि एक गोष्ट घडली. काय झालं? तिकडे शांभवी होती आणि तिने आमची वाट अडवून ठेवली होती. आम्हाला आत्ताच जाऊ देत नव्हती. त्यामुळे काय? त्यामुळे आता पुन्हा माझ्यावर संशय घेणार आहात का? कामिनी ऍडमिट आहे हॉस्पिटलमध्ये आणि तुम्हाला काय वाटलं मी आईला तिथे ठेवलंय? तुम्ही सगळे सारखा सारखा माझ्यावरच का संशय घेताय? राजनाथनी माझ्या आईला किडनॅप केलंय या गोष्टीवर तुमचा विश्वास नाहीये का? तसं असेल तर स्पष्ट सांगा मला. काय झालं? परत का भांडताय तुम्ही? विचार ना तुझ्या भावाला. माझ्यावर संशय घेत होते तिथपर्यंत ठीक होतं. माझ्या जवळच्यांच्या जीवावर उठलंय सगळं, तरी समजून घेत नाहीयेत अगं. हॉस्पिटल पर्यंत माझ्या मागे मागे आले. हे शांभवी, शांत हो जरा. मी त्यांना पाठवलं होतं, ते स्वतःहून नव्हते आले तुझ्या मागे. बाईची तुम्ही सांगितलं? हो, मी छबीला फोन केला होता. बाईची तुम्ही काल मला विचारलं आईला किडनॅप केलं ते मी नाटक करते का? तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं मी खरं बोलते, माझ्यावर विश्वास ठेवा. तरी तुम्ही अनेकितांनी छबीला माझ्या मागे पाठवलं. का बाईची? शांभवी, मी मागावर नव्हतं पाठवलं. मनात शंका होती म्हणून खात्री करून घ्यायला पाठवलं. मागावर नव्हतं पाठवलं. त्याचा अर्थ तर तोच होतो ना बाईची. शंका आहे तुम्हाला कारण तुमचा विश्वास नाहीये माझ्यावर. मग काल माफी नव्हती ना मागायची बाईची, तेव्हाच सांगायचं ना मग बाईची की शांभवी तू खोटारडी आहेस, आमचा कोणाचाही तुझ्यावर विश्वास नाहीये. चाललं असतं बाईची. काय काय झालं आता परत? सांगते मी. भैयाजी चष्मा विसरला होतात घरी, तोच द्यायला आले. कशी आहेस ग तू? आता काही इथे वाचायला आले का मी? भैयाजी आई आई इथे कशी असेल? नाही नाही, असं ते शक्यच. कोणीच कसं नाही रूम मध्ये. मी त्यांना पाठवलं होतं, ते स्वतःहून नव्हते आले तुझ्या मागे. आम्ही इथे शकुंतला मावशींना शोधायला आलो आणि त्यांना घेऊन जायला आलो. तू माझ्यापासून काही लपवतेस का? अगं
सहज विचारलं मी, एवढं मनाला काय लावून घेतेस? तूच सांग आता काय करू मी? या कोणाचाच माझ्यावर विश्वास नाहीये. भैयाजी तू का केलं असं? काही गोष्टी शांभवीच्या मला मनाला खटकल्या, म्हणून मला खात्री करून घ्यायची होती. अजून कशी आणि किती वेळा खात्री करून घेणार आहोत भैयाजी आपण? रोज नवीन आरोप, रोज नवा संशय. तिची आई सापडत नाहीये, तरी सुद्धा आपण वेगवेगळे प्रश्न विचारून त्रास देतोय तिला. एकदा तिच्या मनाचा विचार करा ना, एकदा. एक सेकंड साकेत दादा, हे प्रकरण ना साधं सोपं नाहीये. आम्ही कर्जतला गेलो होतो. मला काही आता ऐकायचं नाहीये. अरे तू तुम्ही काय केलं, कोण कुठे गेलो होतं, मला नाही ऐकायचंय. आणि काय रे, तू हॉस्पिटलला गेला होतास ना? मग काय दिवे लावले तिकडे जाऊन? शकुंतला आई सापडल्या का तुला तिथे? नाही. मग तुम्ही मान्य का करत नाही? तुमचेही अंदाज चुकू शकतात. दादू, अंदाज चुकीचा असू शकतो, पण मग शांभवी आम्हाला रूम मध्ये जाण्यापासून का अडवत होती? याचं काय उत्तर आहे? उत्तर आहे, कारण मला खात्री होती तुम्ही तिथे जाऊन तमाशाच करणार. अगं कामिनी ऍडमिट आहे, तिच्या जवळ जाऊन तुम्ही काय म्हणालात? ती कशी खोटारडी आहे, तिच्यावर नको नको ते आरोप केलेत, किती त्रास दिलात तिला. दुसरं काही काम नाहीये का तुमच्याकडे? तुम्ही स्वतःच सगळं ठरवता, स्वतःच सगळं करता, स्वतः आरोप पण करता आणि पुरावे पण शोधता. दरवेळी हाती काय लागतं तुमच्या? शून्य.